सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात स्थित असलेला वासोटा किल्ला हा इतिहास आणि नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध आहे. कोयना म्हटल्यावर लगेचच आपल्या डोळ्यासमोर पाणी आणि घनदाट जंगल येते. याच जंगलात एक वाघमग म्हणजेच वासोटा किल्ला ठाण मांडून बसलेला आहे आणि अशा या किल्ल्याला किमान एकदा तरी भेट देऊन तेथील वैभव अनुभवले पाहिजे. In the midnight glow where the stars align, we lose ourselves in the rhythm divine. Underneath the sky painted with dreams, we're chasing the echoes of silent screams. Caught in the spell of the cosmic night, where fantasies bloom in the pale moonlight. We'll let go of all that we know and dance in the stardust's gentle flow. Dancing in the stardust, we're weightless and free in a world of wonders. Just you and me, lost in the moment. Our spirits ignite as we twirl in the magic of the cosmic light. Among constellations, we'll find our way. Through the celestial symphony, we'll sway. With every step, we leave our cares behind. In this celestial ballroom, love's defined. Caught in the spell of the cosmic night, where fantasies bloom in the pale moonlight. Dancing in the stardust, we're weightless and free in a world of wonders. Just you and me, lost in the moment. Our spirits ignite as we twirl in the magic of the cosmic light. The shimmering galaxies will find our way, guided by love's everlasting sway. जसे की प्राण्यांची वगैरे माहिती दिलेली आहे. कुठले प्राणी वगैरे कसे काय आहेत, या जंगलात काय काय घडू शकतात, कोयना या सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत. जसं की आपण आता बघू शकतो इथं सगळ्या प्रकारची माहिती दिलेली आहे. वाघांचे प्रकार दिलेले आहेत, त्यांना ओळखायचं कसं काय, ही सगळी डिटेल दिलेली आहे. बघा इथं तुम्ही कॅमेरा वगैरे काही सोबत आणत असाल तर त्याची पावती सुद्धा घ्या. त्याचे 50 रुपये चार्जेस लागतात. तर या गोष्टी लक्षात घ्या. आणि ही माहिती आहे ही बघा. त्या प्रजाती कशा खूप जी कोयना अभयारण्यातील अभयचर प्राणी कसे दिसतात, काय दिसतात, या सगळ्या गोष्टी दिसतात. हे बघा, ही कोळीची जात आहे. जी कोळी पक्षी असतात ना, ही त्यांची जात आहे. कशी कशी असतात बघा, यात सगळं दाखवलेलं आहे. हे कोयना अभयारण्यात सरपटणारे प्राणी, जे सापाचे प्रकार बघतो ना आपण, हे सापाचे प्रकार दाखवतात बघा. अशी बघू शकतो आपण बघा. सापाचे प्रकार झाले, इकडे फुलपाखराचे प्रकार आहेत. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मी तुमचा मित्र राहुल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. तर चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला सरप्राईज करा. तरी आजचा व्हिडिओ आपला आहे वासोटा. वासोटा म्हणजे असा आहे की भारतातील महाराष्ट्र राज्यातील असा एक किल्ला जो की ज्याला व्याघ्रगड म्हणून सुद्धा ओळखलं जातं. त्या किल्ल्याला आपण आज भेट देणार आहोत. एक थोडक्यात माहिती म्हणजे अशी बघून घेऊया याची वासोटा किल्ल्याची, की 4200 फूट उंचीवर असलेला हा किल्ला वासोटा, ज्याचं एक जवळचं गाव आहे कुसापूर आणि चोरवणे, ही त्याची जवळचे गाव आहेत. या गावापासून आपला ट्रॅक स्टार्ट होतो. तिथून पुढे बोटीने प्रवास केल्यानंतर 1-1.5 तासाचा प्रवास करून आपण पुढे आल्यानंतर आपल्याला वासोट्याचं अभयारण्य लागतं. त्या ठिकाणी एक चेकपोस्ट लागतो. त्या चेकपोस्टला आपण पावती वगैरे फाडून आपण पुढे जात असतो. त्याची एंट्री फी वगैरे आपण आता माहिती केंद्रावर बघितली. त्याचा व्हिडिओ मी डिटेलमध्ये दिलेला आहे की आपल्याला काय काय भेटतं, काय काय दिसतं. तुमच्याकडे कॅमेरा वगैरे काय असेल तर त्या गोष्टीसाठी 50 रुपये एक्स्ट्रा चार्जेस असतात, ते तुम्ही द्यायचे असतात. दुसरी गोष्ट, वासोटा किल्ल्याचं म्हणजे एक असं जी की आहे शिलाहारकालीन हा किल्ला आहे. जसं की शिलाहारकालीन म्हणजे असा, शिलाहार राजाने हा किल्ला बांधला होता, जे की दुसरे भोज राजा होते. त्यांनी हा किल्ला बांधला होता. तसं 1661 छत्रपती शिवाजी महाराजांनी आज स्वराज्यात सामील करून घेतला होता. कारण की ह्या किल्ल्याचा उपयोग फक्त एक म्हणजे असा की ह्या किल्ल्याला तुरुंगवास यासाठी वापरला जायचा. आणि याचा उपयोगच त्यासाठी व्हायचा तुरुंग.
तुरुंगासाठी म्हणजे एक्झॅक्ट असं व्हायचं की हा जो किल्ला आहे हा खूप घनदाट अभयारण्याचा असल्यामुळे आणि खूप पाण्याचा ज्याचा प्रवाह आहे कोयना बॅकवॉटर जी की याच्या असल्यामुळे याला तुरुंगवासासाठी उपयोग केला जायचा. आणि थोड्या पुढे अंतरानंतर आल्यावर आपण ना 1-1.5 किलोमीटरचा एक सर्फेस पास केल्यानंतर आपल्याला हनुमंताची आणि गणपतीची मूर्ती लागते बघा. तुम्ही बघू शकत असाल आता ते मंदिर पण तुम्हाला दाखवतो. हे मंदिर लागतं थोड्याच अंतरावर आणि असा हा एरिया आहे बघू शकता. आता हा ओढा आहे, आता तर सुकला आहे. हा ओढा लागतो आपल्याला. पावसाळ्यात हे टोटली बंद असतं. याचं एक प्रमुख हेतू म्हणजे येण्याचं जो सीझन आहे तो नोव्हेंबरपासून ते फेब्रुवारीपर्यंत तुम्ही येऊ शकतो, जो की बेस्ट असतो आताच्या वेळेला. हे मंदिर लागलं आपल्याला. तर चला तर मग आता जाऊया पुढे. या ज्ञानेश्वरीमध्ये वासोटा असा शब्द आढळतो ज्याचा अर्थ आश्रयस्थान असा सांगितला जातो. म्हणूनच या जंगलातील वाघाला आश्रय देणारा म्हणून वासोटा हे नाव पडलं असावं. थोड्या दूर अंतरानंतर आल्यावर ना आपल्याला अवशेष भेटतात. नॉर्मली अशा अवशेष दिसतात बघा. हे अशा अवशेष भेटतात आपल्याला. बहुतेक इथं काहीतरी असावं, चौकी असावी, घर असावं, काहीतरी असावं इथं. असं एक आपल्याला अवशेष दिसतं. नाही म्हटल्यावर आपल्याला अजून 1-1.5 तास तरी चालायचं आहे. वासोटा किल्ल्यावर पोहोचण्यासाठी 3 प्रमुख मार्ग आहेत. पहिला मार्ग साताऱ्यातील कास पठाराजवळ बामणुली गावातून आहे, जिथून जलमार्ग लॉन्चने पाण्यातून प्रवास करतात. कोयना धरणाचे शिवसागर जलाशय पार करून किल्ल्यापर्यंत पोहोचता येतो. दुसरा मार्ग कोकणातील खेड जवळच्या चोरवणी गावातून नागेश्वर गुहे मार्गे जातो. तिसरा मार्ग चिपळूणच्या तिवेरी घाटातून रेडे घाट मार्ग जातो. पहिल्या मार्गापेक्षा या 2 मार्गाचा प्रवास अत्यंत खडतर असतो, परंतु सर्व मार्ग जंगलातूनच जात असल्याने ज्यांना असे काहीतरी उच्च कोटीचे धाडस करायचे असेल त्यांनी हा मार्ग नक्की अनुभवला पाहिजे. किल्ल्याची बघणे आणि वैशिष्ट्ये. वासोटा किल्ल्याचा आकार शिवलिंगासारखा असून अवश्य तिथे तटबंदी करण्यात आली आहे. किल्ल्यावर चुन्याचा गाणा, पाण्याची टाके, वाड्याचे अवशेष तसंच हनुमानाचे मंदिर सुद्धा दिसते. किल्ल्याच्या दक्षिण टोकाकडे बाबूकडा नावाचा सरळसोट कडा आहे, तर माचीवर काळकाई देवीचे ठाणे आहे. किल्ल्याच्या एका बाजूला घनदाट अरण्य तर दुसऱ्या बाजूला खोल पात्रात गेलेले बेलाग उंच कडे आहे, ज्यामुळे या किल्ल्याचा वनदुर्ग असेही म्हटले जाते. किल्ल्यावर जांभ्या दगडाने बांधलेले एक लहानशे चंदकाई देवीचे मंदिर आहे व स्वच्छ पाण्याचे 2 टाके आहेत. गडाच्या पश्चिमेस तेलिनीचा कडा प्रसिद्ध असून सुमारे 457 मीटर उंच लांबट भिंतीसारखा आहे. पूर्वी देहांताची शिक्षा झालेल्या कैद्याचा कडेलोट तिथूनच करीत असावा. माथ्याच्या उत्तरेकडील एक सुडका सोंडेप्रमाणे लांब वर पसरला आहे. ही किल्ल्याची माची होय. तिला कडकाईचे ठाणे म्हणतात. तिच्या पोटात एक गुहा आहे. तिथे नागेश्वर नावाचे शिवलिंग असून त्यावर गुहेच्या छतातून पाणी झिरपत असते. त्या ठिकाणी शिव पार्वतीची एक सुबक मूर्ती आहे. अलीकडे संशोधकाने तेथे 12व्या शतकातील काही वस्तूंची जेथे विशिष्ट न्हाणीघर, कोठारे यांच्या खुणा आढळल्या आहेत. तसेच 16व्या शतकातील काही हत्यारे सुद्धा उपलब्ध झाली आहेत. शूज वगैरे काढू आपण बाहेर आणि जाऊन मध्ये बघूया शिवशंभू. मध्ये आल्यानंतर हे असं दिसतं बघा. आणि इकडे मध्ये या प्रकारचं महादेवाचं मंदिर. आता याची जीर्णोद्धार म्हणजे एकदम एवढा नाही राहिला आहे, पण आहे, कंडिशन व्यवस्थित आहे. इथून थोडं राईट साईडला पुढे बघितल्यानंतर खिडकी दिसते. खिडकीवरनं आपल्याला एक तटबंदी दिसते. चला ती बघूया. हे बघा महादेव मंदिर इकडे दिसतं आपल्याला. महादेव मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला एक तटबंदी दिसते. नॉर्मली ही तटबंदी अशी आहे. याचं म्हणजे एक विशेष औषध असतं. 6 जून 1660ला जो अफजल खानाचा वध झाला, वध झाल्यानंतर दारोजी म्हणून महाराजांचा जो सुभेदार होता त्याने इंग्रजांना अफजल खानाच्या गलबताचा पत्ता विचारला. तर इंग्रजांनी त्यांना पत्ता न सांगितल्याने दारोजीने त्या सगळं इंग्रजी अधिकाऱ्यांना पकडून इथं आणून ठेवलं होतं आणि इथं कोंडून त्यांना तुरुंगात ठेवलं होतं. तुरुंगात ठेवून त्यांचं ग्राफिट असं नाव होतं ते इंग्रजांचं, आणि त्यांना इथं ठेवून ते यांचा आत्ता आपण बघू शकतो. हा बुरुज आहे. या बुरुजाची आत्ताची कंडिशन आहे. हा बुरुज आपण बघू शकतो. आता तो समोर जो आहे तिकडे नागेश्वर सुडका आहे जो अर्ध्या एकाच्या टोकाने दिसतो, आणि इकडे आपल्याला थोडंसं तटबंदीचे अवशेष मिळतात. नॉर्मली आता एवढं नाही पण येते. बाकी हा कोयनाचा बॅकवॉटर दिसतो आपल्याला,
जी ही महाबळेश्वर कोयनाची रांग आहे ही दिसते आपल्याला आत्ताच्या कंडिशन. हा आपण कुठे चढलो तिथं ह्याच्यावरती शेमडी मठ. शेंबडी मठ बरोबर. हा शेमडी मठ आपण तिथं त्रिवेणी संगम मध्ये तिथं चढलो आपण बोट मध्ये. तर तिथे तिन्ही नद्याचा संगम आहे. कुठल्या कोयना, कोयना, कांदाटी आणि सोशी. सोशी. हा या तिन्ही नद्याचा संगम बघासाठी तिथं अर्धा तास पॉइंट आहे. ओके. तिथे 1 लोकांपासून 7 लोक असली तरी त्याच्यासाठी 700 रुपये. ओके. त्यासाठी अर्ध्या तासाचा ट्रेकिंग येतो. वाशिवटा दर्शन करायचं म्हणलं पाण्यातून तर आपण टन मारला तिथून आत. बरोबर. मग तिथून 1200 रुपये घेतात 1 तासासाठी. पण 1च तास आणि आपल्याला 2 तास करायचं म्हणलं तर 1.5 तास लागतो. हा मग त्याच्यासाठी आपल्याला हे ट्रॅकिंग आहे. आणि हे आपलं कोयना धरण आहे त्याच्यावरती आपली वर्कर बरोबर मित्र. खोलला 3 सीटा होत्या तुम्हाला 1.5 तासावरती. हां गडाचे औषध सापडतील आपल्याला थोडे बघ असं दिसतं आपल्याला. मग बस असंच थोड्या अंतराने अजून पुढे जाऊ आपण बघूया. गुर्जाची लाईन दिसते आपल्याला. जुने अवशेष आहेत थोडं. अशा रीतीने आता वासोट्याच्या आपण टोकावर येऊन पोचलो आहे. गडाचे अवशेष वगैरे तुम्हाला दाखवले. मारुती मंदिर, पाण्याची टाकी, महादेव मंदिर, मोठ्या वाड्याचे अवशेष सापडलेले आपल्याला. एवढ्या गोष्टी. कडेलोट वगैरे तिकडे सांगितलं होतं त्यांनी, तर कडेलोट काय आपल्याला बघायला मिळालं नाही. पण बघू आपण तरी अजून काय बघायला मिळतं आपल्याला. व्हिडिओ मध्ये पाय सांभाळून तुझा पोस्ट करू आम्ही व्हिडिओ इंस्टा. याला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा आणि वाटल्यास सबस्क्राईब करा. इथून कडेलोट पण करू शकता. जर नाही व्हिडिओ मध्ये नाही घेतलं कडेलोट करा. तरी कसा वाटला मित्रांनो आपला वासोटा? एक नंबर. सगळ्यांनी जरूर आयुष्यात एकदा या. वासोट्याला परत नाही शकत. कडेलोट. आत्ता पण बघू शकतो वाड्याचे अवशेष आपल्याला दिसतील. जे मोठ्या वाड्याचे अवशेष होते ते इथे दिसतील आपल्याला. बघा मोठ्या वाड्याचे अवशेष सापडत आहेत. खोबणी वगैरे दिसते. गुड, शिसे, चुना एक कालवून याच्यावर तटबंदी करायची. खूपच जास्त गोड आहे. इथं त्या कोपऱ्यातलं घेतलं तर आम्ही वर फक्त दिसते असं पूर्ण क्लीन वॉटर आहे. काय पण टाकाय. आत्ता आपण बघतो बाबूकडेला. जो की बाबूकडे आता आपण बघतो बघा.
एक मांजरी